नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 साठी मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच आपण सुरू केलेले आहेत। तर याआधी आपण 5 सराव प्रश्नसंच घेतलेले आहे आणि आजचा आपला सराव प्रश्नसंच क्रमांक 6वा असणार आहे। तर बघा, अशा प्रकारचे प्रश्न हे TCS नेहमी परीक्षेमध्ये विचारत असतात आणि अशाच प्रकारच्या प्रश्नांचा सराव खूप गरजेचा असतो। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्नांचा सराव करूया। याआधी आपण 5 सराव प्रश्नसंच घेतलेले आहे, ते जर बघितले नसेल तर बघून घ्या। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिका भरती या नावाने प्लेलिस्टसुद्धा बनवली आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल। तर चला, व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालील वाक्याचा प्रयोग ओळखा। शेवटी मी डॉक्टरांना विचारलं। या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। ऑप्शन दिलेला आहे कर्तरी प्रयोग, बी समापन कर्मणी, सी भावे प्रयोग आणि डी नवीन प्रयोग। तर शेवटी मी डॉक्टरांना विचारलं या वाक्यामध्ये आहे भावे प्रयोग, कारण भावे प्रयोगातील क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुषी एकवचनी एकारांत असते, म्हणून हे वाक्य कशाचं होईल तर भावे प्रयोगाचं होईल। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, भावे प्रयोग। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र कोणी लिहिलेले आहे? कोणते तर स्मृतिचित्र हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? ऑप्शन दिलेले आहे, ए सावित्रीबाई फुले, बी रणजित देसाई, सी शिवाजी सावंत आणि डी आहे लक्ष्मीबाई टिळक। तर बघा, स्मृतिचित्रे हे जे आत्मचरित्र आहे, हे आत्मचरित्र लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिलेलं आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, लक्ष्मीबाई टिळक। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा। हुतात्मा, हुतात्मा या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे। ऑप्शन दिलेला आहे, दानशूर व्यक्ती, बी देशासाठी प्राणार्पण केलेला, सी थोर आत्मा आणि डी पवित्र आत्मा। तर बघा, हुतात्मा या शब्दाचा योग्य अर्थ होईल देशासाठी प्राणार्पण केलेला। कसा होईल तर हुतात्मा या शब्दाचा योग्य अर्थ होईल देशासाठी प्राणार्पण केलेला, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, देशासाठी प्राणार्पण केलेला। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे, राजाची स्तुती करणारा शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगायचा आहे। ऑप्शन दिलेले आहे, गंधर्व, बी शाहीर, सी भाट आणि डी मापक। तर राजाची स्तुती करणाऱ्याला काय म्हटलं जाते तर भाट म्हटलं जाते, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, भाट। विद्यार्थी मित्रांनो, सोबत तुम्ही सुद्धा या प्रश्नांची उत्तरे देत चला आणि व्हिडिओच्या शेवटी कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही 20 पैकी किती प्रश्नांचे बरोबर उत्तरे दिलीत। तर चला, पुढचा प्रश्न बघूया। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी सामासिक शब्दाची फोड करा। सामासिक शब्दाची फोड करायची आहे। पुरणपोळी या शब्दात आपल्याला फोड ऑप्शन दिलेला आहे, पुरणासाठी पोळी, बी पोळीतील पुरण, सी पुरण घालून तयार केलेली पोळी आणि डी आहे पुरण व पोळी। तर पुरणपोळी या सामासिक शब्दाची फोड कशी होईल तर पुरण घालून तयार केलेली पोळी म्हणजेच पुरणपोळी, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, पुरण घालून तयार केलेली पोळी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी केवळ प्रयोगी अव्यय ओळखा। आपल्याला केवळ प्रयोगी अव्यय ओळखायचा आहे। ऑप्शन दिलेला आहे, म्हणजे, बी व्हावा, सी किंवा आणि डी आणि। तर बघा, यामधील व्हावा हे जे आहे हे केवळ प्रयोगी अव्यय आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, व्हावा। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7 आहे, तुमचे उपकार मी कसे विसरेन। तुमचे उपकार मी कसे विसरेन या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे। ऑप्शन दिलेला आहे, विधानार्थी वाक्य, बी होकारार्थी वाक्य, सी प्रश्नार्थक वाक्य आणि डी नकारार्थी वाक्य। तर बघा, तुमचे उपकार मी कसे विसरेन यामध्ये काय दिलेलं आहे, क्वेश्चन मार्क दिलेला आहे, म्हणून हे वाक्य कसे होईल तर प्रश्नार्थक वाक्य होईल, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, प्रश्नार्थक वाक्य। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, दुभत्या गाईच्या लाथा गोड या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे। दुभत्या गाईच्या लाथा गोड। ऑप्शन दिलेले आहे, भरपूर दूध मिळणे, बी फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे, सी पुण्यवान माणसाच्या लाथाची आणि डी वाईट संगतीत चांगले घडणे। तर बघा, दुभत्या गाईच्या लाथा गोड या म्हणीचा योग्य अर्थ होईल फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, तोंडात तीळ न भिजणे या वाक्यप्रचाराला योग्य अर्थ कोणता होईल? ऑप्शन दिलेले आहे, हाव सुटणे,
बी मर्यादा सोडून उद्धटपणे बोलणे, सी कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे आणि डी आहे थुंकून देणे. तर तोंडात तीळ न भिजणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ होईल कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे, म्हणजेच तोंडात तीळ न भिजणे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 दिलेला आहे. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते. ऑप्शन दिलेला आहे. संयुक्त वाक्य, बी प्रश्नार्थी वाक्य, सी केवल वाक्य आणि डी आज्ञार्थी वाक्य. तर बघा व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते हे जे वाक्य आहे हे संयुक्त वाक्य आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, संयुक्त वाक्य. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 आहे. तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन दिलेले आहे. दीनमणी, बी चंद्रमणी, सी राजमणी आणि डी रत्नाकर. तर तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द होईल दीनमणी. तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द होईल दीनमणी. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, दीनमणी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 आहे. पुढील शब्दाचा अर्थ सांगा. शैशव, शैशव या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे. ए बालपण, बी तारुण्य, सी प्रौढत्व आणि डी वृद्धत्व. तर शैशव या शब्दाचा योग्य अर्थ होईल बालपण. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, बालपण. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 आहे. असला माणूस कामाचा असतो का? नकारार्थी वाक्य करायचं आहे. असला माणूस कामाचा असतो का याचा नकारार्थी करायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे. असला माणूस कामाचा नसतो, बी असला माणूस काम करेल, सी असला माणूस काम करणारा असतो, डी असला माणूस कामाचा नसतो असे नाही. तर बघा असला माणूस कामाचा असतो या वाक्याचा नकारार्थी वाक्य होईल असला माणूस कामाचा नसतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, असला माणूस कामाचा नसतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. खालील शब्दाचा समास ओळखा. दीर्घोद्योग, दीर्घोद्योग या शब्दाचा समास ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे. नत्र बहुब्रीही, बी द्विगु समास, सी विभक्ती तत्पुरुष आणि डी कर्मधारय समास. तर दीर्घोद्योग या शब्दाचा योग्य समास होईल कर्मधारय समास. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, कर्मधारय समास. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल. या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे. ए पूर्ण वर्तमान काळ, बी भविष्यकाळ, सी भूतकाळ आणि डी अपूर्ण वर्तमान काळ. तर तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल या वाक्यामध्ये कोणता काळ आहे? तर भविष्यकाळ आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक बी, भविष्यकाळ होईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 आहे. वाक्य प्रकार ओळखा. सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही. ऑप्शन दिलेले आहे. केवल वाक्य, बी मिश्र वाक्य, सी संयुक्त वाक्य आणि डी आज्ञार्थी वाक्य. तर बघा सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही. तर हे वाक्य जे आहे हे संयुक्त वाक्य आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, संयुक्त वाक्य. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17. उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन दिलेले आहे. ए उंटणी, बी उंटणी, सी सांडणी आणि डी सर्वच बरोबर. तर उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल सांडणी. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, सांडणी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18. कोणता शब्द हा शक्तीचा प्रकार नाही? ऑप्शन दिलेले आहे. ए अभिधा, बी साधित, सी व्यंजना आणि डी लक्षणा. तर कोणता शब्द हा शक्तीचा प्रकार नाही? तर साधित हा शब्द हा शक्तीचा प्रकार नाही. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, साधित. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19. पुढीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही? ऑप्शन दिलेले आहे. शक्य, बी प्रधान कर्तृक, सी समापन आणि डी सकर्मक. तर पुढीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही? तर सकर्मक हा जो आहे हा कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, सकर्मक. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते? ऑप्शन दिलेले आहे. ए पुल्लिंग, बी स्त्रीलिंग, सी नपुंसकलिंग आणि डी अकारांत पुल्लिंग. तर मीठ भाकरी या शब्दाचे लिंग आहे स्त्रीलिंग. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, स्त्रीलिंग.
तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर या प्रश्नापैकी तुम्ही किती प्रश्नांचे बरोबर उत्तरे दिले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.